नमस्कार, मी साक्षी पांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार वितरण। अविनाश जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा। किमान 2 किंवा 3 अपत्य गरजेची सरसंचालक मोहन भागवत यांचं विधान। आणि जय शहा यांनी स्वीकारली आयसीसीच्या चेअरमन पदाची जबाबदारी। आता पाहूया सविस्तर वृत्त। आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी एकूण 22 व्यक्ती आणि 11 संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे। महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगताना दिसत आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले। देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवीन मुख्यमंत्री असणार असल्याची चर्चा आहे। आज राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होऊ शकते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलाय। अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला खिंडार पडण्याची शक्यता आहे। अविनाश जाधव यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना मात्र आता उधाण आलंय। अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणूक सत्तारूढ आम आदमी पक्ष काँग्रेस पक्षासोबत आघाडी न करता स्वबळावर लढणारे आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केली आहे। बारामती विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार युगेंद्र पवार यांनी आता मतदारांचा आभार दौऱ्याला सुरुवात केली आहे। बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवारांनी गावोगावी जात मतदारांचे आभार मानायला काटेवाडी गावातून त्यांनी सुरुवात केली आहे। ज्या लोकांनी साथ दिली आणि ज्यांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे, आभार मानले पाहिजेत। ही पवार साहेबांची शिकवण असून त्यासाठी हा आभार दौरा करत असल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटलंय। गावभेट दौरा करताय, आभार दौरा करताय, काय भावना? आता खरं तर आम्ही दरवेळेला करतो, लोकसभेला पण आपण ते केलेलं, आणि ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्या लोकांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे, त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत। हीच शिकवण आम्हाला पवार साहेबांची आहे आणि त्याच्यामुळं हा आभार दौरा आपण आता काढला आहे। मतपडताळणीसाठी अर्ज केलेला आहे, काय नेमकी भावना आहे? संशय व्यक्त करतात? नाही, खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं एक वातावरण आहे, संभ्रमाचं वातावरण आहे। फक्त बारामतीतच नाही, जर फक्त इथं असतं तर मग वेगळी गोष्ट आहे, पण अख्ख्या राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत, कधी न हरणारे नेते ते तिथं हरलेत। त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत। आणि नक्की हे का झालं? आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे, साधारण 5% आपण बूथ चेक करू शकतो, 5% बूथ आपण रीचेकिंग करू शकतो, आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून, तर मग ते चेक करायला काय हरकत आहे? बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया
हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. एकनाथ शिंदेंच्या दरेगावाच्या दौऱ्यामुळे महायुतीची बैठक रखडली होती, ती देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदापासून अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. दरम्यान दरेगावातून ठाण्यात येताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. पत्रकार परिषदेत तुम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा आहे असं एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं. यावर मी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा साहजिकच आहे, कारण मी जनतेच्या मनामध्ये राहून काम केलंय. हे जनतेचं प्रेम आहे. मला 2 उपमुख्यमंत्र्यांनीही साथ दिली आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन समजून मी काम केलंय असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलंय. लोकसंख्या नीतीमध्ये लोकसंख्या वृद्धी दर 2.1 पेक्षा कमी होऊ नये असं सांगण्यात आलंय. शास्त्र देखील हेच सांगतात. त्यामुळे 2 किंवा 3 मुलांपेक्षा कमी मुलं झाली तर समाजाचं अस्तित्व टिकणार नाही असं मत व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे व किमान 2 ते 3 अपत्य असावं असा सल्ला देखील त्यांनी दिला. संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते फार चिंता चिंतेचा विषय आहे. त्याचं कारण हे शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो. पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही. कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले. 2.1च्या खाली येतात. आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली, साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1च्या खाली नको. 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी. 2 पेक्षा जास्ती पाहिजे, 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं. पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही. टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे. ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं, ते आपलं आहे. आपण कुटुंबात हेच शिकतो ना. निरनिराळे प्रकार असतात व्यक्तीच्या कुटुंबात. 4 भाऊ असले, 3 भाऊ असले, 2 भाऊ असले. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील 18 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाखल करण्यात आलाय. त्यानंतर विशेष न्यायाधीशांनी आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली असून आरोपींविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अशा गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 90 दिवसांची असते. किमान आधारभूत किमतीला कायदेशीर हमीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलक शेतकरी नेत्यांनी रविवारी आपली पुढील रणनीती जाहीर केली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करत किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सरवण सिंग पंढेर आणि इतर नेत्यांनी 18 फेब्रुवारीपासून सरकारशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारला कंत्राटी शेती लागू करायची आहे, ती आम्हाला मान्य नाही. या विरोधात 6 डिसेंबरला शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीकडे पायी कूच करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे.
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारचा तिच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आल्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टारने आत्महत्या केली आहे. ही अभिनेत्री टेलिव्हिजन, सिरियल्स आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. 30 वर्षाच्या शोभितानं आपल्या राहत्या घरी काल रात्री उशिरा आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. अभिनेत्रीच्या निधनानंतर आता कन्नड मनोरंजन क्षेत्र आणि तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन पद स्वीकारले. ग्रेग बार्कले यांची जागा घेणारे 35 वर्षीय जय शहा हे आयसीसीत सर्वात तरुण अध्यक्ष बनलेत. 2020 मध्ये पहिल्यांदा या पदावर नियुक्त झाल्यानंतर बार्कलेने तिसरी टर्म न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या पदासाठी जय शहा यांची निवड करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात पेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला असून महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण झाल्याने थंडीची तीव्रता मात्र आता कमी झाली आहे. किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळालाय. 5 डिसेंबर पर्यंत राज्यात ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवलाय. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.